3, 2, 1. नमस्कार, मी मोनाली पाटील, मार्केट गपशप विथ मोनामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागचे 2 व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये तुम्ही सांगितले, त्यामुळे थँक्यू सो मच. सगळ्यांना माझी व्हिडिओ आवडत आहेत. कमी व्ह्यूज आहेत पण तरी पण सुरुवात ही चांगली आहे, त्यामुळे खूप छान वाटत आहे आणि असेच आपण व्हिडिओ सतत आणणार आहोत. तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल आजचा टॉपिक कोणता आहे. तर हो, आजचा टॉपिक आहे ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे उद्योग कसे सुरू आपण करू शकतो. कोणताही व्यवसाय असो, त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्व्हिसही विकू शकतो. त्यामुळे कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला लोकांच्या काय गरजा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला कोणती वस्तू ही गावात मिळत नाही हे पहिले बघायचं. त्यानंतर आपण कोणत्या गरजा ह्या लोकांना देऊ शकतो. कोणत्या वस्तू, छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी पण आपल्याला गावाच्या बाहेर जावं लागतं, दुसऱ्या गावात जावं लागतं, मोठ्या तालुक्यात जावं लागतं, जिल्ह्यात जावं लागतं. त्यामुळे आपण लोकांच्या गरजा बघून आपला उद्योग हा सुरू करू शकतो. म्हणजेच लोकांच्या गरजा देखील भागल्या जातील आणि आपला व्यवसाय देखील सुरू होईल. हो की नाही? तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला. तर पहिला उद्योग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू, म्हणजेच किराणा दुकान. किराणा दुकानामध्ये आपल्याला रोजच्या वस्तू या लागतात. डाळ असो, तांदूळ असो, गहू, ज्वारी, बाजरी अशा म्हणजे कडधान्य, धान्य असो, या गोष्टी ह्या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतात. तर या गोष्टी आपण आपल्या दुकानात किंवा छोटंसं स्टोर ओपन करून जर आपण त्या लोकांना दिल्या तर नक्कीच आपला यामध्ये फायदा होईल. लोकांचा देखील फायदा होईल आणि आपला देखील फायदा होईल. आपला असा फायदा होईल की आपला उद्योग सुरू होईल आणि काही पैसा आपल्याला मिळेल. तुम्ही सुरुवात ही छोट्यापासून देखील करू शकतात. म्हणजे छोट्या टपरीपासून देखील तुम्ही तुमच्या दुकानाची सुरुवात करू शकतात. छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानापर्यंत हा व्यवसाय कधीही चालू होईल आपल्याला काही समजत नाही. त्यामुळे सुरुवात ही छोट्यापासूनच करा. छोट्यापासून सुरुवात केल्याने नक्कीच तुमचा फायदा होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंडला देखील तुम्ही शेअर करू शकता हे व्हिडिओज. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते. आजकाल मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. आपलं काय, कोणाचंच पान हलत नाही. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, प्रत्येकाकडे हा मोबाईल हा आहेच आणि अँड्रॉइड मोबाईल तर प्रत्येकाकडे आता झाला आहे. मोबाईलसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज, रिचार्ज, रिपेअरिंग म्हणा किंवा मनी ट्रान्सफर, या गोष्टी देखील तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. या गोष्टी जर तुम्ही गावामध्ये जर दिल्या तर नक्कीच तुमचा इन्कम सोर्स होईल आणि तुमचा उद्योगही सुरू होईल. कॉलेज करता करता देखील तुम्ही हा उद्योग सुरू करू शकतात. पार्ट टाईममध्ये देखील तुम्ही काम करू शकतात. सकाळी कॉलेजला जाऊन संध्याकाळी तुम्ही काम करू शकतात. जर तुम्हाला येत नसेल आणि जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स करा. 1-2 महिन्याचा कोर्स असतो मोबाईल रिपेअरिंगचा, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. हा उद्योग देखील खूप छान आहे, कधीच न थांबणारा आहे. त्यामुळे हा उद्योग जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सुरुवात करा. या उद्योगमध्ये गुंतवणूक ही कमी असते पण नफा मात्र जास्त असतो. तिसरा आहे आईस्क्रीम शॉप. तर हो, लहान असो मोठा असो, प्रत्येकाला आईस्क्रीम ही आवडते. गोड पदार्थ हे आवडतातच. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, आपल्याला आईस्क्रीम तर ही कधी कधी लागते. सेलिब्रेशनला लागते. कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल, बाहेर पडताना आपण जर बघितलं तर आपल्याला खायची खूप इच्छा होते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गावात नाही तर तुम्ही छोटं गाव असेल तर गावात न करता मोठ्या गावामध्ये, दुसऱ्या गावामध्ये तुम्ही जर मोठं गाव असेल, तालुक्याला, जिल्ह्याला किंवा हायवेला, रस्त्याला तुम्ही छोटीशी आपली दुकान चालू करू शकतात आईस्क्रीम पार्लरची. जर तुमच्याकडून होत नसेल तर आजकाल फ्रँचायझी देखील आल्या आहेत आईस्क्रीम पार्लरच्या, तर त्या तुम्ही विकत घेऊ शकतात. असे नाही की फक्त शहरी भागातच हे व्यवसाय चालतात, तर ग्रामीण भागामध्ये देखील हे व्यवसाय खूप सारे चालतात. फक्त आपल्याला माहीत नसते की बाबा नाही आपल्याला जॉबच करायचं आहे. आपली एक मेंटॅलिटी असते फक्त आणि फक्त जॉबची. तर असं काही नाही. बिझनेस करून पण लोक मोठं होत आहेत. माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न. हो, तर खवय्यांची कुठेही कमी नाही. ग्रामीण असो, शहर असो,
प्रत्येकाला बाहेर कधी ना कधी खावंसं वाटतं, त्यामुळे तुम्ही एखादे हॉटेल किंवा स्टॉलपासून सुरुवात करू शकता. छोटे हॉटेल टाकू शकतात किंवा छोटे स्टॉल म्हणा, हातगाडीवर तुम्ही तुमच्या खानावळाची सुरुवात करू शकता. खानावळामध्ये काय येईल, सकाळच्या नाश्त्यापासून अगदी चहापासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. चहामध्ये देखील लाखो रुपये लोक कमवत आहेत. आजकाल तर खूप ट्रेंड आहे चहाचा, म्हणजे प्रत्येकालाच कुठे बाहेर गेलं तरी पण चहा ही लागतेच. आणि टपरीवर म्हणा किंवा मग हॉटेलमध्ये चहा हे पहिले चहाची ऑर्डर करतात. नाश्त्यापासून सुरुवात करू शकतात. पोहे, मिसळ, समोसे, वडापाव, भजीपाव असे म्हणजे वेगवेगळे तुम्ही आयटम तुम्ही तुमच्या स्टॉलवर ठेवू शकतात. ग्रामीण भागामध्ये देखील सकाळी लवकर कामाला बाहेर पडतात. काही जण तालुक्यामध्ये जाण्यासाठी, काही जण जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी गाडीवरच त्यांचा प्रवास असतो. तिथं ट्रेन वगैरेचं हे संबंधच नाही, त्यामुळे गाडींवरच जातात. तुम्ही जर रस्त्याच्या बाजूला किंवा हायवेला तुमचा स्टॉल, जिथं पब्लिक जास्त असते, तिथं बाजार भरतो, तिथे तुम्ही तुमचं खानावळ जर चालू केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचा उद्योग देखील सुरू होईल. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत तुम्ही सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच पुढे जाणार. एका छोटे स्टॉल जरी सुरू केलं ना, तर स्टॉलपासून जी सुरुवात होते ना तुमची, ती मेहनत केली ना, तर नक्कीच ती हॉटेलपर्यंत नक्कीच पोहोचेल. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट हे प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो, बरोबर की नाही? नेक्स्ट आहे मेडिकल. तुम्ही तुमच्या गावामध्ये मेडिकल देखील चालू करू शकतात. हो, जर फार्मासिस्ट असणार तुम्ही तर तुम्ही लायसन्स घेऊन देखील मेडिकल तुम्ही चालू करू शकतात किंवा भाड्याने देखील लायसन्स मिळतात, त्यावर देखील तुम्ही तुमचे मेडिकल चालू करू शकतात. हा देखील बेस्ट पर्याय आहे. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज लागते, जसे की वह्या, पेन, ग्रीटिंग्स, गिफ्ट, खेळणी, ब्युटी प्रोडक्ट अशा वेगवेगळ्या वस्तू जर तुम्ही तुमच्या दुकानात, तुमच्या घरात जर ठेवल्या तर नक्कीच याचा फायदा होईल. याचा फायदा असा होईल की सगळ्याच गोष्टी आपल्याकडे मिळणार, तर मग सगळेच जण आपल्याकडे येणार. गावाकडे जिथे मोठा बाजार भरत असेल, आठवड्याचा बाजार हा प्रत्येक गावाकडे असतो, तर मग त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमचे छोटंसं दुकान उभं करून तुम्ही या वस्तू विकू शकतात. जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊन देखील छोटा एक दुकान तुम्ही तुमचं जनरेट करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू, म्हणजे फक्त एकच वस्तू नाही तर तुम्ही स्टेशनरी म्हणा, ब्युटी प्रोडक्ट या वस्तूंची देखील तुम्ही विक्री करू शकतात. आणि गावाकडे भाडे हे कमी असते, रेंट हा कमी असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा उद्योग खूप छान प्रकारे चालू करू शकतात. काही वस्तू या गावाकडे मिळत नाही, जर तुम्ही त्या उपलब्ध करून दिल्या त्यांना तर नक्कीच तुमच्याकडेच येतील ते. छोटे मोठे उद्योग सुरू करणे हा काही कमीपणा नाही, बिझनेस करणे हा काही कमीपणा नाही. लोकांना असं वाटतं की जॉब म्हणजे खूप प्रोफेशनल आणि बिझनेस म्हणजे खूप लो लेवल, जे शिकलेले नसतात ते बिझनेस करतात, तर असं काही नाही. जे गुजराती म्हणा, मारवाडी म्हणा, हे शिकलेले नाहीत का, तर हे शिकलेले पण असतात. त्याचबरोबर ते आपला जो बिझनेस आहे तो पुढे नेतात. बिझनेसवरूनच त्यांची भरपूर कमाई असते, लाखो रुपये कमवतात. जे आपण हजारो रुपये कमवतो ना जॉबमध्ये, ते लाखो रुपये कमवून बसतात बिझनेसमध्ये. त्यामुळे बिझनेस हा काही कमीपणा नाही आहे. तुम्हाला जर बिझनेस करायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा. बिझनेस करून लोक घरं बांधतायत, बंगले बांधतायत, तर तुम्ही देखील सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला याचा म्हणजे खूप रिस्पॉन्स मिळेल. आणि बिझनेसमध्ये कसं, तुम्ही छोटी वस्तू जरी विकायला जरी तुम्ही बसले ना, तर नक्कीच दिवसातून एक वस्तू जाईल, 2 वस्तू जाईल नवीन नवीन. आणि जर रेग्युलर कस्टमर जर झाले तर नक्कीच तुमचे जे कस्टमर जे असतात ते नक्कीच तुमच्याचकडे येतील, बरोबर की नाही? सोशल मीडिया हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे ना, आपण त्याला धरून देखील उद्योग करू शकतो. तो म्हणजे फोटोग्राफर. हो, आपण ग्रामीण भागामध्ये देखील उत्तम असे फोटोग्राफर होऊ शकतो, व्हिडिओग्राफर होऊ शकतो. कारण ग्रामीण भागामध्ये देखील लग्नसराई असते, प्रत्येक गोष्टी समारंभ असतात, राजकीय समारंभ असतात, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आता तिथे देखील प्री वेडिंगची शूटिंग असते, तर हे देखील तुम्ही तुमचा छोटा स्टुडिओ चालू करून तुम्ही तुमचा इन्कम जनरेट करू शकता. हा देखील एक चांगला उत्तम असा बिझनेस आहे.
प्री वेडिंगचं ट्रेंडिंग हे गावाला देखील आहे, त्यामुळे यामध्ये देखील खूप सारे पैसे लोक कमवत आहेत. जर तुमचा कॉन्टॅक्ट वाढला ना, तुम्हाला नक्कीच प्रत्येक याच्यामध्ये इव्हेंट्समध्ये लग्नसराई असो कशामध्ये पण देखील तुमचा नंबर हा पहिला असेल, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर. चांगले दिसणे हे प्रत्येकालाच आवडतं, मेकअप करणे हे प्रत्येकालाच आवडतं. माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे ती भागवण्यासाठी आपण कुठेतरी जातो. कुठेतरी म्हणजे कुठे, तर पार्लरमध्ये. तर पार्लरमध्ये जाणं ही एक गरज झाली आहे. त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचा उद्योग तुम्ही सुरू करू शकतात. घरीच तुम्ही पार्लरचं काम करू शकतात. हेअर कट झाला, ॲब्रोपासून सुरुवात असते. ॲब्रो, फॉरहेड, अप्पर लिप्स यापासून मुलींची ही सुरुवात असते. म्हणजे आता कॉलेज गर्लपासून देखील सुरुवात करतात. कॉलेज गर्ल देखील तुम्ही पार्ट टाईममध्ये तुमचा बिझनेस सुरू करू शकतात. हा देखील एक चांगला उद्योग आहे. यामध्ये देखील कमी गुंतवणूक असते, पण मात्र जास्त फायदा असतो. आणि जर तुम्हाला कोर्स करायचा असेल ना, तर फ्रीमध्ये देखील गव्हर्नमेंटचे कोर्सेस आता आले आहे. ऑफलाईन आहे, ऑनलाईन पण आहे. ते तुम्ही करू शकता. 2 महिन्याचा कोर्स असतो किंवा 3 महिन्याचा देखील कोर्स असतो. तो तुम्ही करून तुमचे पार्लर हे तुम्ही चालू करू शकतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हा एक बेस्ट पर्याय देते, कारण की हा खरंच बेस्ट पर्याय आहे पार्लरचा. प्रत्येकजण हा पार्लरमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतो आणि प्रत्येकजण हा पार्लरमध्ये जातोच, कधी ना कधी हा जातोच. त्यामुळे तुम्ही जर त्यांना सर्व्हिस दिली ना चांगली, तर नक्कीच ते तुमच्याकडे येतील. लग्नसराई ही वर्षातून 7-8 महिनेही चालते, बरोबर की नाही. लग्नामध्ये मंडप झाला, लाईट झाला, डेकोरेशन, DJ, भांडी, असे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही साहित्य भाडेतत्वावर देऊ शकतात. जे इव्हेंट मॅनेजमेंट करू शकता तुम्ही. जर तुम्हाला DJ हा एक देखील बेस्ट पर्याय आहे. DJ नसेल तर हळदी आपली ही फिकी असते, बरोबर की नाही. तर मग DJ तुम्ही भाडेतत्वावर देखील देऊ शकतात. DJ हा देखील एक बेस्ट पर्याय आहे. तुमचा DJचा छोटा सेट तयार करू शकतात. तो प्रत्येक गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, काही असो, DJ हा लागतोच. एक व्यवसाय करू शकता. हा देखील एक चांगला पर्याय आहे. नेक्स्ट आहे कपड्यांचं दुकान. तर हो, गारमेंटचं दुकान तुम्ही करू शकतात. लेडीज, मेन्स असे म्हणजे कॅटेगरी आहे यामध्ये देखील. तुम्ही स्पेशल असं लेडीज वेअरचं टाकू शकतात, मेन्स वेअरचं टाकू शकतात. याला काही मरण नाही, कारण की प्रत्येकाला कपडे घालायला, नवीन नवीन कपडे घालायला आवडतात. काही प्रोग्राम असेल तर आपण नवीन कपडे खरेदी करतो. काही फेस्टिवल असेल तर आपण नवीन कपडे खरेदी करतो, बरोबर की नाही. तर तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही सुरत म्हणा, मुंबई, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी जाऊन तुम्ही होलसेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात आणि आपलं दुकान छोटंसं चालू करू शकतात. घरामध्ये देखील तुम्ही हा उद्योग सुरू करू शकतात. नेक्स्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही उत्तम असा व्यवसाय करू शकता, जो उत्तम प्रकारे चालू शकतो. तो म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य. शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य हा देखील खूप छान असा बिझनेस आहे. मध्ये अवजारे, मशिनरी, इरिगेशन, खतं, औषधं या अनेक प्रकारचे साहित्य तुम्ही यामध्ये तुमच्या दुकानामध्ये ठेवू शकतात. ग्रामीण भागामध्ये याच्यापेक्षा मोठा उद्योग असा कोणताच नाही मी म्हणेल, कारण की शेतीची कामं ही ग्रामीण भागामध्ये गावामध्ये होत राहतात. शेतीच्या कामांसाठी जे काही साहित्य लागतं ते आपल्या दुकानामध्ये तुम्ही ठेवा. तर हा देखील एक चांगला पर्याय आहे. नेक्स्ट आहे भाजीपाला, फळ विक्रेता तुम्ही होऊ शकतात. प्रत्येकाला रोज भाजी ही लागतेच, फळंही खरेदी केली जातात. जर तुमची शेती असेल तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये हा भाजीपाला लावू शकतात. या गावातून त्या गावामध्ये देखील तुम्ही विकू शकतात. परत बाजार भरतो त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमचा विक्री करू शकतात, भाजीपाल्याची किंवा फळांची. दोन्ही जरी व्यवसाय एकत्र तुम्ही सुरू केले तर नक्कीच याचा देखील फायदा होईल. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन देखील तुम्ही भाजीपाला विकू शकतात. असे भरपूर उद्योग आहे जे ग्रामीण भागामध्ये देखील खूप छान प्रकारे चालतात आणि उत्तम प्रकारे लोक ही करत आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील तुम्ही सहजरित्या तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. शहराप्रमाणे आता गावाकडे देखील लोक ही सक्षम होत चालली आहेत. जर तुम्ही कॉलेज गर्ल असणार, तुम्हाला जर काहीतरी पार्ट टाईममध्ये करायचे असेल तर हे छोटे मोठे उद्योग तुम्ही करू शकतात. या उद्योगांसोबत अजून दुसरे पण उद्योग आहेत ते तुम्ही करू शकता. तुम्ही मार्केटमध्ये फिरा, बघा की कोण कसा उद्योग करतोय, कोण कसा व्यवसाय करतोय.
लोक ती कुठे जास्त जात आहे, कोणत्या दुकानात जास्त जात आहेत, तुम्ही असं ऑब्झर्वेशन करून देखील तुम्ही तुमचा उद्योग हा सुरू करू शकतात. मीच सांगते म्हणून असं नाही, पण तुम्ही ऑब्झर्वेशन करा की बाबा की हा व्यवसाय आपण केला तर नक्कीच उत्तम प्रकारे चालेल. यासोबतच तुम्ही बेकरी, तसेच दुग्धजन्य प्रोडक्ट असतील, इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री, क्लासेस, गॅरेज, पिठाची गिरणी, हे देखील व्यवसाय खूप चांगले आहेत. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप रिसर्च करून आणि खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. नक्कीच तुम्हाला आवडले असणार. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेवटी जाता जाता एक सांगते की लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या. कारण की तुम्ही जर मोठे होणार ना, त्यावेळेस लोकच बोलतील तुम्हाला पठ्ठ्याला जमलं आहे बरं, हे की नाही. तर मग तुम्ही विचार बिलकुल करू नका की लोक काय म्हणतील म्हणून. तुम्ही फक्त तुमचा विचार करा, घराचा विचार करा की तुम्ही हे जे उद्योग आहे ते तुम्ही सुरू करू शकतात. आणि थँक्यू सो मच.